राज्यभरात उन्हाचा तडाखा, शहरं तापली, कोणत्या भागांमध्ये उष्णतेची लाट येणार सगळं जाणून घेऊ। एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील तापमानात कमालीची वाढ होताना दिसतीये। उन्हाचे चटके आता नागरिकांना त्रस्त करतायत। महत्त्वाचं म्हणजे हे तापदायक वातावरण पुढचे काही दिवस असंच राहणार असून उष्णतेच्या लाटेचा इशारा आता हवामान विभागानं दिलाय। विदर्भात 42 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान जाणार आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 38 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत, कोकण प्रदेशात उष्ण व दमट हवामान असून 34 ते 36 डिग्री पर्यंत हे तापमान जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर पूर्वेकडून राज्यासह मुंबईकडे उष्ण वारे वाहत आहेत। याच उष्ण वाऱ्यांमुळे राज्यभरात अनेक शहरं तापली आहेत। मंगळवारी अकोला इथं देशात सर्वाधिक तापमान म्हणजेच 44 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। बुधवारी विदर्भ आणि राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान 40 अंशावर नोंदवण्यात येईल। त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशात देखील उष्णता अधिक असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात कमाल तापमान पुढील एक आठवडा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात अंतर्गत भागांमधील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं सुद्धा हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय। हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेशात शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती राहील। मुंबईचं कमाल तापमान 35 डिग्री सेल्सिअस आणि 36 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नोंदवलं जात असून हवामानातील बदलामुळे मुंबईकरांना अधिकाधिक ताप सहन करावा लागेल असं त्यांनी म्हटलंय। आता आयएमडीने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना अलर्ट जारी करण्यात आले ते सुद्धा पाहू। 15 तारखेला कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये उष्णतेची लाट असेल। सोलापूर आणि सांगलीमध्ये सुद्धा उष्णतेची लाट असेल। 16 तारखेला सुद्धा अमरावती, अकोला, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, त्याचबरोबर कोकणातील सगळे जिल्हे आणि सोलापूर, सांगलीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। 17 तारखेला अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ या भागांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट असेल असं हवामान विभागाने सांगितलंय। 18 तारखेला अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे पुढचे काही दिवस महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। अनेक शहरं उन्हामुळे तापतील असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने दिलाय। त्यामुळे घरातून बाहेर निघताना काळजी घ्या, सतर्क रहा। तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।